अमित शहा रायगडच्या दिशेने रवाना झाले। शहा पुण्याहून रायगडकडे रवाना झाले। शहांसोबतच फडणवीस आणि शिंदे सुद्धा रायगडकडे रवाना झाले। शहांच्या रायगड दौऱ्याच्या वेळी फडणवीस, शिंदे आणि अजितदादा हजर असतील। शहा पुण्याहून रायगडकडे निघाले आहेत। पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये अमित शहा यांचा मुक्काम होता आणि आता रायगडच्या दिशेने अमित शहा रवाना झाले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड किल्ल्यावर जाणार आहेत। आता अमित शहा रायगडच्या दिशेने रवाना झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शहांसोबत रायगडकडे रवाना झाले आहेत। शहांच्या रायगड दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित असतील। अमित शहा रायगडच्या दिशेने आता रवाना झालेत। अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी देखील जाणार आहेत, कारण राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून स्नेहभोजनाचं अमित शहा यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि हे आमंत्रण अमित शहांनी स्वीकारल्याचं कळतंय। खरं म्हणजे एकनाथ शिंदेंचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शहा आहेत। त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे। त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना तिथे उपस्थित राहावं लागेल। काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे। पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून। अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत। गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे लष्कराचं हेलिकॉप्टर आहे बरं का। ते हेलिकॉप्टर रायगडावरती उतरणार। ते काय छत्रपती पंडित नेहरूंप्रमाणे जसे पंडित नेहरू प्रतापगडावर चालत गेले, मोटारीने पुढे गेले आणि मग कसे येत नाहीत ना, ते सरकारी हेलिकॉप्टर आहे। देशाचे गृहमंत्री आहेत। उतरलं ते खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे ना, त्यांच्या महायुतीचा जेवणाचा कार्यक्रम आहे, जंगी कार्यक्रम।